काही रकमेवर 3 वर्षाकरता शेकडा 10 दराने मिळणाऱ्या चक्रवाढ व सरळ व्याजातील फरक ₹155 असेल तर ती रक्कम कोणती? असा प्रश्न. लेकरांनो, प्रश्नामध्ये सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यामधील फरक दर्शवला असेल, प्रश्नामध्ये व्याजाचा दर दर्शवला असेल आणि आपल्याला ती रक्कम म्हणजे मुद्दल अर्थात विचारली असेल, तर काढण्यासाठीचं सूत्र आहे मुद्दल बराबर फरक, इथं गुणिला 100 दोनदा घ्या या फरकासोबत. ओके. आणि छदस्थानी काय लिहायचं? तर प्रश्नात दर्शवलेला दर मात्र दोनदा गुणिला स्वरूपात. हे सूत्र लक्षात ठेवा. प्रश्नामध्ये आपल्याला ती रक्कम अर्थात मुद्दल विचारली. मुद्दल काढण्यासाठीचं सूत्र फरक गुणिला 100 भागिला प्रश्नात दर्शवलेला दर 2 वेळा छदस्थानी गुणिला. ओके. आता लक्ष द्या, इथं फरक 155 गुणिला 100 भागिला हा दर 10. ओके. इथं छदस्थानी दोनदा गुणिला घ्या. ओके. म्हणजे आपल्याला ती रक्कम अर्थात मुद्दल मिळून जाईल. 155 गुणिला 100 भागिला हा गुणाकार 100. ओके. लक्ष द्या, या 100ला हे 100 गायब. आता 155 गुणिला 100 उरले, हा गुणाकार 15,500 रुपये ही ती रक्कम अर्थात मुद्दल आहे. हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे.